नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मारवाडी स्पेशल दही पापडाच्या भाजीची रेसिपी, जी की बनवायला एकदम साधी सोपी पण तेवढीच टेस्टी आणि चमचमीत असणारी। मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरी दही पापडाच्या भाजीची रेसिपी जर तयार केलत ना, तर त्याचं टेस्ट तुम्ही कधीच विसरणार नाही। चला तर मग मित्रांनो, बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला पापड भाजून घ्यायचे तव्यावरती। त्यासाठी तवा चांगला तापून घ्यायचा। एकदा का तवा चांगला तापला ना, गॅस जो आहे ना मीडियम आचेवरती ठेवायचा। आता यावरती मी पापड ठेवून घेतो आणि चांगल्या प्रकारे पापडाला भाजून घेतो। आणि पापड भाजण्यासाठी ना अशा पद्धतीने तुम्ही सुती कापडाचा वापर करू शकता। या कापडाने अशा पद्धतीने पापड तुम्ही गोल गोल फिरवून पापड चांगल्या प्रकारे भाजून घेऊ शकता तव्यावरती। इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता, एका साईडनी पापड चांगल्या प्रकारे भाजलेले आहे। मी पलटून घेतो आता आणि पलटून घेऊन चांगल्या प्रकारे दुसऱ्या साईडनी पण पापड चांगलं भाजून घेतो। बरेच लोक तेलामध्ये पापड तळून घेतात। तेलामध्ये न तळता अशा पद्धतीने तव्यावरती जर भाजून घेतलात ना, तर ऑइली पण कमी होतं आणि टेस्ट पण एकदम भारी येतो। आणि मित्रांनो, काही लोक डायरेक्ट गॅसवरती ना पापड भाजून घेत असतात। त्यामध्ये काय होतं, काही ठिकाणी पापड चांगल्या प्रकारे भाजला पण जातो, पण काही ठिकाणी पापड करपला पण जातो आणि काही ठिकाणी कच्चा पण राहिला जातो। मग मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर तव्यावरती पापड जर भाजून घेतलात ना, तर एकदम चांगल्या प्रकारे आणि सगळीकडून व्यवस्थित असा भाजला जातो आणि टेस्ट पण एकदम भारी लागतो। कुठेही करपत नाही, कच्चा नाही राहत, व्यवस्थित भाजला जातो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी 8 ते 9 पापड चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत। आता मित्रांनो, मी इथे घेतलेले कढई चांगल्या प्रकारे तापून घ्यायचं आहे। एकदा का कढई चांगल्या प्रकारे तापलं ना, आता यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण चांगल्या प्रकारे तापून घ्यायचं आहे। एकदा का कढईमधलं तेल चांगल्या प्रकारे तापलं ना, आता यामध्ये अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी आणि त्याचबरोबर थोडेसे कढीपत्ते यामध्ये टाकून घ्यायचे। आणि आता सगळ्यात शेवटी थोडासा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। आता हे सगळं अगदी अर्ध्या मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। म्हणजे जिरा मोहरी जे आपण तेलामध्ये टाकलेत ना, ते चांगल्या प्रकारे तडकले पाहिजे। आता यामध्ये बारीक कापलेला 1 वाटी कांदा टाकून घ्यायचा आणि कांद्याला पण चांगल्या प्रकारे 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं मऊ पडेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपण चांगल्या प्रकारे परतून घेतोयच, तोपर्यंत आपण दुसरं काम पण करून घेऊया। 1.5 वाटी दही घेतलेले, या दहीमध्ये थोडंसं मी हळद टाकून घेतो। त्याचबरोबर थोडंसं यामध्ये मिरची पावडर आणि त्याचबरोबर गरम मसाला 1 चमचा, दोन्ही 1-1 चमचा टाकून घ्यायचा आणि दहीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। आता इकडं कढईमधला जो कांदा आहे ना, तो पण चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे, चांगला मऊ पडलेला आहे आणि थोडासा त्याला तांबूस असा कलर पण यायला चालू झालेला आहे। आता यामध्ये मगाशी आपण तयार करून घेतलेला दही आणि मसाल्यांचा जो मिक्स आहे ना, तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। एकदा का चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, अगदी 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे दहीमधला जो कच्चापणा असतो आणि त्याचबरोबर जो आंबटपणा असतो ना, तो थोडासा कमी झाला पाहिजे, तोपर्यंत चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, चांगल्या प्रकारे आपण याला शिजवून घेतलेले आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मागाशी भाजून घेतलेले जे पापड ठेवले होते ना, ते यामध्ये तुकडे करून टाकायचे। पापडाचे तुकडे करत असताना एकदम बारीक पण नका करू, थोडंसं मोठंच ठेवा, कारण पापड थोडासा नाजूक असतो। जेव्हा तुम्ही एकदम बारीक चुरा करून टाकता ना, तेव्हा शिजून रेडी झाल्यानंतर ना एकदम लगद्यासारखा वाटतो। आता पापड जे आहे ना, मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 1 मिनिटासाठी चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये शेवटी बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे याच्याबरोबर मिक्स करून घ्यायचा। हा मस्त असा वास सुटलेला आहे पापडांचा जो आणि मसाल्यांचा जो वास येतो ना, तो एकदम भारी येतो, एकदम मस्त टेस्टी असं झालेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी असा आणि एकदम चमचमीत असा मारवाडी स्टाईलमध्ये दही पापडाच्या भाजीची रेसिपी तुम्ही तयार करू शकता। बनवायला एकदम साधी सोपी आहे, हो पण तेवढीच टेस्टी आणि एकदम चमचमीत आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।